ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, ओंकारेश्वर भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, रामकृष्ण हरी जय, जय 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 रामकृष्ण हरी हॅलो हॅलो सुंदरत ध्यान उभे विठवरी, 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 करकटवारी ठेवलिया, करकटवारी ठेवलिया, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, करकटवारी ठेवलिया, करकटवारी ठेवलिया, तुळशी हार गळा काचे पीतांबर, तुळशी हार गळा काचे पीतांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कास पीतांबर, तुळसी हार गळा कास पीतांबर, आवडे निरंतर येते ध्यान, आवडे निरंतर येते ध्यान, तुळशी हार गळा काचे पीतांबर, तुळशी हार गळा काचे पीतांबर, मकर कुंडले तळपती सवाली, मकर कुंडले तळपती सवाली, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कवच भामाने विराजितो, कंठी कवच भामाने
पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर कंठी कत्रुमाने विराजित कंठी कत्रुमाने विराजित तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुका मने माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने 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 पाहिनाची मुख आवडीने 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 पाहिना श्रीमुख आवडीने 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 पाहिनाची मुख आवडीने 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 तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार कासे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान येची ध्यान येची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर येची ध्यान येची ध्यान येची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा काचे पितांबर थोपार कुमारी थोबार कुमाई 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 थोपार थोबार कुमारी कुमाई थोपार कुमारी थोबार कुमाई जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय 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 जय राम
झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, साजनी सुख झाले हो साजनी. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, साजने सुख झाले हो साजने. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा बरवा तुहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा बरवा तोहा माधव बरवा. भूत सुकृताची जोडी, जोडी म्हणून विठ्ठल आवडी, म्हणून विठ्ठल आवडी, आवडी म्हणून विठ्ठल आवडी. बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी, आवडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, बरवा बरवा तुहा माधव बरवा. तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा, तोहा माधव बरवा, बरवा तोहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, तोहा विठ्ठल बरवा, तोहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम, जय जय राम, जय जय राम. हरी शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जय हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण शरण जय हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता. शरण शरण जी हनुमंता, शरण शरण जय हनुमंता, शरण जी हनुमंता, शरण शरण जय हनुमंता. तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो रामदूता, तुम्हालो
भक्तीच्या त्या वाटा आया भक्तीच्या त्या वाटा आय भक्तीच्या त्या वाटा आया भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा मज दावाया सुभटा मज दावाया सुभटा मज दावाया सुभटा मज दावाया सुभटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा 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 आय भक्तीच्या त्या वाटा भक्तीच्या त्या वाटा आय भक्तीच्या त्या वाटा भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा मज दावाव्या सुभटा मज दावाया सुभटा मज दावाया सुभटा मज दावाया सुभटा मज दावाया सुभटा पार कुमाई 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 जय जय पार शरण हनुमंता शरण शरण हनुमंता
रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. शरण जी हनुमंता, तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. सूर आणि वीर किंवा सूर आणि धीर, स्वामी काज तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. तुका मने रुद्रांजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. महायोग पिटे तटे भीमरात्यम, वरम पुंडलिकाय धातु मुनींद्रम, समागत तिष्ठन्त महानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया, दुसरे चरण संताजिया. संत कृपा दाने कथेचा विस्तारू, संत कृपा दाने कथेचा विस्तारू, संत कृपा दाने कथेचा विस्तार, संत कृपा दाने कथेचा विस्तारू. दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताचे, दुसरे चरण संताची. त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू, त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. विठ्ठल विठ्ठल
हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या संत कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विधींच्या अधिकरणतेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मनतात कारले कर देव जासी कोठोनी आले नसे ठाव त्यासी दुःखी जनांना आधार देसी नमस्कार माझा गुरु माऊलीसी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करे संताचा वार करे संताचा वार करे संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताच्या प्रतिव्रसी पंढरपूर येती महाद्वारी भेटी शरण शरण जे हनुमंता शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा सुरानी वीर स्वामी काज तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा तुका मने रुद्रांजनीची या कुमरा काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याची मूर्तिमंत देहनिवासी असणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. अभंगातून महाराज काय चिंतन मांडतात ते ऐकायचे अल्पसा परिहार. आजची जी कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या अज्ञान बालकाकडे आलेली आहे. सार्वजनिक हनुमान मंदिर, साने चौक, खंडोबा बाजार रोड, परभणी या हनुमान मित्रमंडळांनी आज असा कार्यक्रम उपक्रम राबवला की आज किम निमित्त कार्यक्रम, कशा निमित्त कार्यक्रम, तर महाराजांनी सांगितलं आज आमच्या हनुमंतरायांचा जन्म आहे आणि त्या जन्म उत्सव ठिकठिकाणी जयंती, हनुमंतरायांची जयंती जन्म उत्सव दोन्ही एकच. आणि मग या ठिकाणी या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये ह्या हनुमंत भजनी मंडळांनी असा निर्णय घेतला की आपण तर अन्नदान करतोय नाही का, आणि अन्नदान होतंय, पण या मंदिरामध्ये असं वाटतं की आम्हाला ज्ञानदान पण झालं पाहिजे. आणि ज्ञानदान अन्नदान आणि ज्ञानदान अन्नदान झाल्याच्या नंतर मग लोकांना कसं होते, तृप्ती होती. म्हणून या निमित्ताने आजची सेवा खरोखरच द्यावे तेवढे धन्यवाद या मित्रमंडळांना. आजपर्यंत या मंदिरामध्ये कधीही कीर्तन झालेलं नाही, कोणाचंच नाही, लेडीजचं नाही आणि पुरुषांचं नाही, दोन्ही कोणाचंच कीर्तन झालं नाही. पहिलं मंदिरात कीर्तन होणं म्हणजे या मला सांगायचं की तात्पर्य या बुद्धीची देवता जर कोण असेल तर हनुमंतराय. आणि ह्या मित्रमंडळांना अशीच बुद्धी देव, सद्बुद्धी देव,
हनुमंतरायांनी आणि असेच यांच्याकडून असे कार्यक्रम घडत राहो. विठाला 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 विठाला. खरोखरच त्यांच्या बुद्धीला आलं की आपण असा सेवा करावं. हां, ज्या ज्या ठिकाणी हनुमंतरायाचे मंदिर आहेत आज तिथं उत्सव आहेत आणि त्या ठिकाणी अन्नदान आहेच, पण ज्ञानदान कमी आहे. हां, काय आहे? ज्ञानदान कमी आहे. म्हणून या मंडळांनी असं ठरवलं की इथं ज्ञानदान पण झालं पाहिजे. एकदा या मंडळासाठी जोरदार टाळी वाजवा. उत्कृष्ट असं निवेदन आणि त्यांनी आज घडून आणलं आणि त्यांना साथ आमचे दिंडीचे चालक मालक 165 नंबर दिंडी क्रमांक 165 नंबर आणि त्या नंबरमधली दिंडी आमची आळंदी ते पंढरपूर आणि त्यांचे चालक मालक कैलास माणिकराव भालेराव यांनी त्यांना सुचवलं नाही का. आणि ती पडद्याच्या मागूनच असतात कधी पण. आणि त्यांची सर्व टीम, कैलास मामाची आमची सर्व टीम या कार्यक्रमाला उपस्थित आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. खरोखरच धन्यवाद. आणि चौकोनी चिरा आहेत ते सर्वच इथे आचार्याचं काम करतात, सिस्टीमचं काम करतात, सर्व काही काम आमचे कैलास मामा करतात. म्हणून त्यांनाही धन्यवाद. सर्व कीर्तनाला लाभलेली मंडळी त्यांनाही धन्यवाद. आमचे इंद्रासारखे मृदंगवादक ताई तुम्हालाही नारदाच्या गादीवर वंदन. आमच्या चाल म्हणणाऱ्या, टाळ घेऊन राहणाऱ्या, उभ्या राहणाऱ्या सर्वच ताई, इनेकरी ताई तुम्हाला नारदाच्या गादीवर वंदन. आमचे पतिराज बी आज कीर्तनाला उभे येतं, तुम्हालाही नारदाच्या गादीवर वंदन. तुम्ही म्हणतान सर्वांना वंदन केलं ना, आम्ही जर कीर्तनाला नसतो आलो तर आमच्यासाठी काय आहे का नाही? काही मंडपाला कीर्तन सांगितलं असतं का? म्हणून तुमच्यासाठी माऊलीनं एक सुंदर ओवी केली. माऊली म्हणतात, माऊलीची ओवी अशी आहे, सर्वांमध्ये देव आहे. माऊली काय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये? सर्वांमध्ये देव आहे, पण जे कीर्तनाच्या मंडपामध्ये येऊन बसतात का त्यांच्यामध्ये महादेव आहे. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती तरीच स्वीकारल की जे कीर्तनाला येऊन बसतात त्यांच्यामध्ये महादेव आहे. विठाला 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 विठाला. आणि विशेष म्हटलं म्हणजे आज कीर्तनामध्ये यूट्यूब चॅनल आहे नाही का. चॅनलचं नाव काय? माऊली चॅनल. माऊली चॅनल आमच्या चोपडे दादाचं माऊली चॅनल आहे. आणि ये आजचं कीर्तन आज जरी ऐकलं तर तुम्हाला आयुष्यभर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगामध्ये आजचं कीर्तन तुम्हाला बघायला कधी बघायला भेटणार आहे. कधी पण कधी बघा तुम्ही. विठाला 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 विठाला. असो, अभंग तुकोबारायाचा आहे. अभंगातून तुकोबाराय वर्णन करतात, शरण शरण जी हनुमंता. तुकोबारायाने हनुमंताला का विचारलं असन, शरण का आले असते ना? पुन्हा एकदा नाही, आपण काय म्हणतो, जाऊ द्या शरण आलो बाबा तुम्हाला. पण तुकोबारायांची भाषा बघा, डबल वापरला शब्द. शरण शरण जी पण शब्द वापरला. शरण शरण जी हनुमंता. आपण पूर्वीच्या काळामध्ये कोणी एखादं मोठं माणूस असलं ना, त्यांनी आवाज दिला ना, ओ काय जी, असं बोलतो आपण नाही का पूर्वीच्या काळामध्ये. आताचं नाही, आताचं सांगू शकत नाही, सांगणार बी नाही. यूट्यूब चॅनल आहे. विठाला 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 विठाला. तुकोबाराय का शरण आले असतील का? तुकाराम महाराज लहान होते का? आणू रेणू या थोकडा, तुका आकाशा एवढा. तुकोबाराय म्हणजे उंचीनं आकाशा एवढे नव्हते, वजनानं होते, ज्ञानानं होते, अधिकारानं होते. आणू रेणू या थोकडा. आणू म्हणजे एवढूसक, आणू रेणू या थोकडा. तुकोबाराय केवढे? आकाशा एवढे मोठे तुकोबाराय. आणि पंचम वेद निर्माण करणारे तुकोबाराय. 4092 अभंग गाथ्यामध्ये लिहिले तुकोबारायानं. आणि हे तुकोबाराय हनुमंतरायाला का शरण आले असतील त्याचं कारण आहे. हनुमंतरायानं जी भक्ती केली ना, शरणा शरण जी हनुमंता,
तुम्हा आलो रामदूता, तुम्ही रामाचे सेवक आहात, रामाचे दूत आहात, म्हणून मी तुकोबराय म्हणतात मी तुम्हाला शरण आलो. हनुमंतराया तुम्ही कुठली अशी भक्ती केली ती आम्हाला सांगा. तुम्ही कुठली भक्ती केली ती आम्हाला सांगा. काय भक्तीच्या त्या वाटा, आम्हाला वाटा दाखवा त्या. तुम्ही कोणची एवढी भक्ती केली की सतत प्रभू रामचंद्राच्या जवळ नाही, त्यांना स्वतःच्या छातीमध्ये बसवले. एवढी तुम्ही भक्ती केली, ती भक्ती आम्हाला सांगा. विठाला 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 भक्ती तर केलीच केली, पण तुम्ही साधे सुधे नाहीत. तुम्हाला ज्या वेळेस वल्ली आणायला पाठवलं होतं तर तुम्ही वल्ली घेऊन न येता पर्वतच घेऊन आलात. तुम्ही साधे सुद्धे नाहीत. कसे येत? सूर आणि धीर स्वामी काज तू सादर, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. तुकाराम महाराज म्हणले तुका म्हणे रुद्रा. रुद्रा या शब्दाचा अर्थ काय होतो? रुद्राचा अवतार कोणाचा होता? अगोदर भगवान शंकराचा अवतार आहेत. कोण? हनुमंतराय. ज्ञानेश्वरीमध्ये ओवी आहे. काय ओवी आहे? ध्वज स्तंभावरी वानरू, तो मृत्युमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनेचा. सारथी शारंग धरू म्हणजे अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसणारे आमचे हनुमंतराय. हे कोणाचा अवतार आहेत? रुद्राचा, म्हणजे भगवान शंकराचा अवतार आहेत. म्हणून तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमरा, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठाला 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 आता ही भक्ती कोण केली, कशी केली? हनुमंतराय सांगतात, तुकोबाराय सांगतात हनुमंतरायानं भक्ती केली. तुम्ही आम्ही सुद्धा भक्ती करतोय, पण आपल्या भक्तीमध्ये थोडा फरक आहे. आणि तुम्ही खरोखरच हनुमंतरायाची भक्ती मनाभावातून करायलात ना, हनुमंतराय नक्कीच तुम्हाला व्यक्ती शक्ती सुचवतील. कारण की बुद्धीची देवता कोण आहे? हनुमंतराय आहेत. मनोज मारुती तुल्य वेगम, जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मजवान नरमुख्ययुतम, श्रीरामदूतम शरणम प्रपदे. बुद्धीची देवता आहे आणि बुद्धिहीन आमचे हनुमंतराय. आणि हनुमंतराय यांच्या दरबारामध्ये आज अन्नदान, वस्त्रदान, फुलाचा वर्षाव अशी भक्ती मंडळी करतात. आणि यांना काय भेटतं ही भक्ती करून? अशी हनुमंतरायाची भक्ती करून आज हनुमंतरायांचा जन्म, ही भक्ती करून काय भेटतंय? तर समाधान भेटते महाराज. समाधान कुठंच नाही, फक्त ह्याच ठिकाणी समाधान आहे. तुम्ही कुठं इथून बाहेर निघा, अजिबात समाधान नाही. इथं 2 तास समोर बसा, तुम्हाला काहीच आठवणार नाही, फक्त भक्तीच आठवणार. याच्यामध्ये जे समाधान आहे, कशात? या कार्यामध्ये जे समाधान आहे, समाधान म्हणजे या भक्तीमध्ये. सदनाम घोष करू हरी कथा, सदनाम घोष करू हरी कथा, सदनाम घोष करू हरी कथा. सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा चित्ता समाधान, सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार. सदा नाम घोष करो हरि कथा, तिने सदा चित्त समाधान,
तेने सदा चित्ता समाधान सदानाम घोष करू हरी कथा तेने सदा सदा चित्ता नाम तेने सदा चित्ता समाधान. काय म्हणले महाराज? सदा नाम घोष. सदा म्हणजे कदा कदा नाही, सदा. करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान मिळतंय महाराज. या क्षेत्रामध्ये आले की समाधान. किती धावपळ. आता आमच्या जीवनामध्ये तुम्ही म्हणता तुम्हाला ते आहेच पळ धावपळीचं जीवन नाही का. रात्री 10:30 वाजता 11 वाजता घरी आलो. आता इथलं घरी येऊन रात्री जेवण केले आणि पुन्हा आता इथलं कीर्तन करायचं. आता इथून पोळ्या बांधून घ्यायच्या. घरी तेल चटणी सांगितली आईला, शेंगदाण्याची चटणी. आणि इथून गाडीत बसायचं की लगेच धर्माबाद बासर जवळ कीर्तन आहे. ही काय आहे? तेलंगणा जवळ. तिथं 5वं वर्ष आहे कीर्तनाचं. इथून तिकडं जायचं म्हणजे ही धावपळ. आणि रोडवरचं जीवन आहे महाराज. रोडवर गुचकलं की काय खरं आहे आमचं नाही का. विचार करत नाही कोणी. फक्त म्हणते बरं आहे बापा तुमचं महाराज लोकांचं. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे विठाला 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 विठाला. समाधान या शब्दाचा अर्थ होतो. एकदा काय झालं लक्ष देऊन ऐका. एक राजा होता. राजा आणि राजानं सहज विचारलं आपल्या नौकराला, प्रधानजी आपल्या तिजोरीमध्ये धन संपत्ती किती आहे? सहज विचारलं. आणि मग प्रधानजीनं सांगितलं. आता प्रधानजीनं काय उत्तर द्यावं म्हणून प्रधानजी हुशार होते. प्रधानजीनं सांगितलं राजे साहेब आपल्या तिजोरीमध्ये तुमच्या 12 पिढ्या बसून खातील एवढं धन संपत्ती आहे. राजा म्हणला बापरे. राजाला टेन्शन आलं ना. राजा तेव्हापासून राजाची अर्धी कोर भाकर कमी होत चालली. जेवण कमी होत गेलं. राजाचं वजन कमी झालं. आणि मग त्यांना सर्वजण विचारू लागले ह्या दवाखान्यात त्या दवाखान्यात राजाची तब्येत का बिघडाली. राजेसाहेबाला डॉक्टरने विचारलं का तब्येत बिघडली. राजेसाहेब म्हणले डॉक्टर साहेब माझ्या 12 पिढ्या बसून खातील एवढी माझ्याकडे संपत्ती आहे, पण माझी 13वी पिढी काय खाईल म्हणून मला टेन्शन यायला लागलं. काय म्हणले माझी 13वी पिढी काय खाईल, कुठं खाईल आणि 13व्या पिढीला काय देऊ मी खाला. तेवढ्यामध्ये म्हणून राजाची तब्येत बिघडून गेली. राजा वाळून गेला आणि हे दवाखाना ते दवाखाना बरेच दवाखाने केले. जिथं नाही न्यायचं तिथं नेलं. वाण्याला वैद्याला काय नको ज्याला दाखवायचं नाही त्याला दाखवलं. शेवटी अमेरिकेला नेलं. तिथले अमेरिकेचे डॉक्टर म्हणले यांना घरी न्या म्हणल्याच्या नंतर सर्वांच्या पोटामध्ये पाय शिरले. आता डॉक्टर घरी न्या म्हणल्यावर काय वाटते आता हे जातंय. मग राजेसाहेबाला घरी आणलं. जे पाहिजे ते इच्छा पूर्ण करायला. तर एक दिवस राजेसाहेबांनी सहज म्हणले आपल्या शेतामध्ये एकदा जेवण फेरफटका मारून यावा म्हणून प्रधानजीला काय सांगितलं राणीला सांगा आम्हाला बाजरीच्या भाकरी, ठेसा, दही, धपाटे, शेंगदाण्याची चटणी जे काय असेल ते आम्हाला शिदोरी बांधून द्या. आम्ही शेतात जाऊन खाणार आहेत आज आपल्या फार्म हाऊसवर. ठीक आहे म्हणले. आणि मग ती डमणी झुपली टांगा. त्या काळामध्ये टांगा होता, गाडी नव्हती कोणचीच. आणि मग त्या गाडीमध्ये राजा बसला, प्रधानजी बसला आणि ते चालक बसला आणि गाडी निघाली. ते टांगा निघाला. निघत असताना शेताच्या असा एका बांधावर गेला आणि बांधावर गेल्याच्या नंतर महाराज तिथं एक खोदकाम करू लागला. माणूस काय करू लागला, खोदकाम करू लागला. आणि खोदकाम करत असताना ती एक पाण्याची बिनगी होती भरलेली अशी. त्या बिनगीजवळ आला, पाणी पिऊ लागला. तेवढ्यामध्ये त्याने भाकरी जे अडकून ठेवल्या होत्या ना, त्याने जे भाकरी अडकून ठेवल्या होत्या त्यानं त्या भाकरी काढल्या. बिनगीजवळ आला, हातावर भाकर घेतली, खाल्ली. भाकर घेतली, खाल्ली. ते कपडा पुन्हा त्या याला बांधून ठेवला. कशात? त्या झाडाला.
पाणी प्याला, झाकून ठेवलं आणि झाकून ठेवल्याच्या नंतर पुन्हा खोदकाम करण्यासाठी निघाल्याच्या नंतर राजाने आवाज दिला, प्रधानजी त्या माणसाला बोलवा. त्या माणसाला बोलवल्याच्या नंतर त्याला सांगितलं, आमच्याकडनं शिदुरी थोडी, तुझ्याकडे एकच भाकर होती, आम्ही बघितलं, तू एकच भाकर खाल्ली आणि पाणी पेला आणि लगेच कामाला लागला. आमच्याकडं भरपूर काही आहे, आम्हाला काही एवढं सरायचं नाही. दही, धपाटे, बाजरीच्या भाकरी, ठेचा, जे काय पंचपक्वानाचं असेल ते राजेसाहेबानं प्रधानजीला सांगितलं, त्या व्यक्तीला द्या. त्या व्यक्तीनं हात जोडले, म्हणले मालक आताचं भरलं. म्हणले काय म्हणलं ते? आताचं झालं, आता रात्रीचं. ते म्हणे रात्रीच्याला होईल, ठेवून दे. ते म्हणे झाडाला जर अडकून ठेवलं तर कावळा घेऊन जातोय, पुरून जर ठेवलं तर मुंग्या खातात, मला काहीच राहत नाही सांच्या पारपर्यंत, आणि अवघड जर ठेवलं तर कुत्रे घेऊन जातात. मग राजा म्हणले संध्याकाळच्याला तुला होईल ना? ते म्हणला मी संध्याकाळचा विचार करत. कोण म्हणू लागलं? खोद काम करणारा माणूस म्हणला मी संध्याकाळचा विचार करत नाही, मी आत्ताच बघतो. मग राजाच्या डोक्यात प्रकाश पडला, बापरे मी तर माझी 13वी पिढी काय खाईल म्हणून समजू लागलो. आणि मग या माणसाकडे बघून मला समाधान वाटलं. काय वाटलं? या माणसाकडे तेने सदा चित्ता समाधान, या माणसाकडे बघून मला समाधान वाटलं. आणि सांगितलं माझं दुखणं खलास झालं, आता शेतावर जायचं नाही, आता डायरेक्ट घरी चला. राजाचं दुखणं पळून गेलं. कशा करता? समाधान कशामध्ये बघितलं? 13व्या पिढीचं बघितलंच नाही. म्हणले हे तर संध्याकाळचा विचार करीन आणि मी तर 13व्या पिढीचा विचार करतो. तसं आम्ही कमवण्याच्या नादामध्ये कितीक आपण सावडायचा विचार करतो, पण काय भजनासी उरले ते पाहेगा. हे अल्प आयुष्य मानव देह, शतकनिले ते अर्धरात्र खा, मध्ये बालक पीडा रोग संशय. आणि काय भजनासी उरले ते पाय. आपण भजनाला काय उरलं पाहिलंच नाही. आपल्याला 100 वर्षाचं आयुष्य दिलंय आणि आपलं आयुष्य असंच जात राहिले. आपलं आयुष्य असंच जात राहिले. भजनाला काय उरलं? याच्याकडे दिलं या कशासाठी? दिला जन्म कशासाठी? देवे दिला देह भजना तोया झाला पाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा. भजन गोमटा, देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बादिकेचा, तोया झाला फाटा बादिकेचा. बघा देवानं कशासाठी दिलंय? देवे दिला देह भजन गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंतानं दिलंय एकासाठी आणि वाफर दुसरीकडे व्हालाय, म्हणून आपल्याला औषध मिळणं झालंय. औत हात का मानव देह अल्लाह औत हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सोया लाख जमाना खोया, खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. हाथ का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औत हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया, खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. आउट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाहत जमाना खोया. काय सांगितलं? आउट हात म्हणजे प्रत्येकाच्या हाताने आपल्याला देह 3.5 फूट 3.5 हात आहे. किती आहे? आपल्या आपल्या हातानं मोजायचं. घरी गेल्यावर इथं नाही.
आपल्या आपल्या हातानं मोजायचं की 3.5 हाताचा आपला नरदेह आहे. आऊट हात का मानव देह, अल्लाने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया नाहात जमाना कोया. जन्म वाया वेर झार हरिविन, जन्माला येऊन वाया चाललो तर आपण आपल्याला दिलं एकासाठी, वाफर दुसरीकडे व्हालाय. आणि तिथं गेल्याच्या नंतर विचारल्याच्या नंतर मग तिथं आहा वाचा रडे बोलता ती, एका जनार्दनी सांगत आहे तोंड. आहा वाचा रडे बोलता ती. भगवंतानं तिथं गेल्या प्रश्न केला ना, यमानं विचारलं, त्याच्या तडाख्यात गेलं की तो विचारतोय काय केलं. 100 वर्षाचं आयुष्य दिलं होतं. मग तिथं म्हणते देवा खरंच दिलं होतं, मला आयुष्य चांगलं दिलं होतं, पण मी काय केलं, या संसार सागरामध्ये विसरून गेलो आणि आता मला रडायची पंचायत आली. विठ्ठल 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 विठ्ठल. रडायची पंचायत येऊ नये म्हणून भक्ती करायची. भक्ती केल्याच्या नंतर काय होते महाराज, एकदा काय झालं, भागवतामध्ये सुंदर प्रसंग आलेला आहे. भक्ती माता ही तरुण होती, तिचे मुलं म्हातारे होती. काय आता आई नाही तर मुलं म्हातारी हे कुठं ऐकलं का? भागवतामध्ये सुंदर विषय आलेला आहे. आई म्हातारी, तिचं नाव भक्ती माता. आई तरुण आणि तिचे मुलं म्हातारी. मग तिला महर्षी नारदाला तिने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही मला सांगा की मी तरुण आहे आणि माझे मुलं म्हातारे येतं, दोन्ही मांडीवर 2 माझे मुलं येतं आणि हे म्हातारे येतं आणि मी तरुण आहे, माझं नेमकं काय? तर म्हणले तुम्ही भक्ती आहात, भक्ती ही तरुण आहे आणि तुमचे हे मुलं कोण येतं, ज्ञान आणि वय. रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरिजागर, इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. वैराग्य, आता वैराग्य कोणाजवळ टिकणं झाले आणि ज्ञान टिकणं झाले. ज्ञान कशामुळे टिकणं झाले, ज्ञान जर असं झालं की अहंकार होतो नाही का. माझ्यासारखं कीर्तन कोणालाच येत नाही, माझ्यासारखा पखवाद वाजन कोणालाच येत नाही, माझ्यासारखं गायन कोणालाच येत नाही. हे ज्ञान झालं. आपण काट्यानं काटा काढतो, ज्ञान म्हणजे काट्यानं काटा काढायचा, पण त्या काट्याला खिशात ठेवायचं नाही. खिशात जर ठुलं तर ते झोपताना इकडून तिकडून टोचतंय, तसं ज्ञान आहे. म्हणून ज्ञान टिकत नाही आणि वैराग्य सुद्धा टिकत नाही. आपलं वैराग्य किती का असतंय. आता म्हणलं थांबा 1000 5000 कमीत कमी सकाळी जप केल्याशिवाय आपल्याला जेवायचंच नाही, पण अर्ध्यातच कोणाचा तरी फोन येतोय, काहीतरी अडचणी येतात, आपलं वैराग्य टिकत नाही. म्हणून हे ज्ञान आणि वैराग्य हे माझे मुलं येतं आणि हे म्हातारे येतं, याला उपाय सांगा. तेव्हा भक्ती मातेनं सांगितलं तुम्ही वृंदावनीमध्ये जा. तिथं ते म्हणे तिथं बी गेल्याच्या नंतर काय नाही, थोडं उठतात. मग त्यांनी काय केलं ना, महर्षी नारदांनी त्यांच्या कानामध्ये मंत्र सांगितले. कानात मंत्र सांगितल्याच्या नंतर तेवढ्यापुरतं तेवढे उठून बसत आणि पुन्हा तसंच होईल. म्हणजे ज्ञान वैराग्य टिकत नाही. म्हणून का भक्ती जर करत असताना भक्ती कशी करायची, ज्ञान आणि वैराग्य असलं पाहिजे. आमच्या हनुमंतरायाजवळ ज्ञान बी वैराग्य आणि भक्ती. हनुमंतरायानं काय एकदा काय झालं, एक लहान लेकरू होतं, लहान लेकरू सकाळी सकाळी उठल्याच्या नंतरच अंगामध्ये कपडे नाही, काय नाही, शी केली, सर्व अंग भरलेलं, शेंबडानं भरलेलं. आणि तेवढ्यामध्ये बैठकीमध्ये कांजीचे कपडे घालून, पांढरे शुभ्र कपडे घालून 2-4 जण माणसं गावातले येऊन बसले, मोठे मोठे कार्यकर्ते. आणि तेवढ्यामध्ये ते भरकं लेकरू तसंच आलं बैठकीमध्ये. बाप म्हणते ए त्याला तिकडं न्या. मग आई पातेलभर पाणी ठेवते, त्याला स्नान घालते, स्वच्छ साबण लावते, त्याला कोणचे पावडर लावते, चांगले कपडे घालते, टिक्का लावते. आणि चांगले कपडे घालून टिक्का लावून असं हातावर घेऊन आलं ना, मग म्हणतात आणा इकडं. कोण म्हणतंय, त्या कांजीच्या कपडेवाले लोक, घरातले तिथले खोलीतले लोक काय म्हणतात, रूममधले बसलेले लोक, आणा त्याला इकडं आणा. का अगोदर काय होतं, ते भरलेलं होतं. आणि मग तसंच हनुमंतरायाने शुद्ध झाले. हनुमंतराय सर्व मागून पुढून म्हणजे आतून
आतून बाहेरून शुद्ध झाले आणि शुद्ध झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राची भक्ती केली. अभंगाचं प्रथम चरण. शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता स्वच्छ झाल्याच्या नंतर तुकोबाराय सुद्धा शरण आले. कोणाला? जसं आतमध्ये बसल्यावर कांजीचे कपडे लेकराला म्हणू लागले, कांजीचे कपडेवाले लोक म्हणू लागले लेकराला इकडे घेऊन या. तेव्हा तुकोबाराय म्हणले आता लेकराला स्वच्छ केले म्हणून लेकराला घेऊन या. तसंच मी सुद्धा म्हणतोय की हनुमंतराया स्वच्छ आहात, हनुमंतरायानं कोणची भक्ती केली म्हणून मी शरण आलो. शरण शरण जी हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हनुमंतराय तुम्ही कोणची भक्ती केली मी तुम्हाला शरण आलो. हनुमंतरायानं सांगितलं मी भक्ती केली, फक्त नामस्मरण केलं माझ्या प्रभू रामचंद्राचं, काहीच केलं नाही. श्रीराम जय राम जय जय राम सर्वांनी श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम 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 जय राम जय जय राम श्रीराम 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 जय 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 राम
भक्ती केली मी भक्ती. कुठली भक्ती केली? प्रभू रामचंद्रांचं नामस्मरण केलं. काय नामस्मरण केलं? श्रीराम जय राम जय जय राम. राम नामाचा जप केला. ज्या वेळेस हनुमंतरायाने दगडावर राम नाम लिहिलं, राम 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 असं दगडावर लिहायचं, दगड पाण्यात टाकायचा, दगड तरत होता. आणि प्रभू रामचंद्राला एक दिवशी वाटलं आपल्या हातानं दगड तरते का नाही म्हणून बघावं. प्रभू रामचंद्र त्या समुद्र, कोणी नव्हतं, सर्व जे सेतू बांधणारे जे वानर होते ना ते रात्री शांत झाले होते आणि तिथं कोणीच नव्हतं. हनुमंतराय कोणीच एक पण नाही. आणि तेवढ्यामध्ये प्रभू रामचंद्राने विचार केला, आपण काय करू, यांच्या हातानं दगड तरायलेत ना, आपण पण दगडावर राम नाम असं लिहू. पण म्हणले जाऊ द्या, मला काय लिहिण्याची गरज आहे का? काय म्हणले, माझंच नाव आहे, मला काय लिहिण्याची गरज आहे का? तरी पण लिहिल्याच्या नंतर ते दगड घेतला आणि असा पाण्यामध्ये टाकला. टाकल्याबरोबर दगड बुडला. दगड बुडाल्याच्या नंतर महाराज इकडं तिकडं बघितलं आणि पाठीमागं बघितलं. म्हणलं कोणी बघितलं का आपल्या हातानं दगड बुडाला? कोणीतरी बघितलं का? कोण म्हणलं असं? प्रभू रामचंद्र म्हणाले तर कोणी बघितलं का? मागं फिरून बघितलं तर हनुमंतराय म्हणले, हनुमंतजी तुम्ही कधी आले? म्हणले तुमचा पहिला दगड टाकला का बुडाला? ते तुम्ही 3 दगड टाकले, पहिला टाकला, दुसरा टाकला आणि तिसरा टाकला. पहिल्या दगडालाच मी इथं हजर होतो. म्हणले मग माझ्या हातानं का तरण? म्हणले देवा तुमच्यामध्ये शक्ती नाही, तुमच्या राम नामामध्ये शक्ती आहे. ऐसा नामाचा महिमा, 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 ऐसा नामाचा महिमा. ऐसा नामाचा महिमा, 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 ऐसा नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा. ऐसा नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा, तुझा नकळे मेघ श्यामा. वा काय सांगितलं बघा. हनुमंतरायानं सांगितलं, महाराज तुझ्या नामाचा महिमा, तुझ नकळे मेघ श्यामा. किंवा अगोदरचं प्रमाण काय होतं? ऐसा नामाचा महिमा,
झाली बोला याची सीमा. एवढी राम नामामध्ये ताकद आहे. आपण कोणी म्हणतो मला भजन येत नाही, ताला सुरा येत नाही, मला पखवाद वाजवता येत नाही, मला कीर्तन करता येत नाही, कोणी म्हणून मला वाचता येत नाही. तर राम नामामध्ये एवढी फक्त प्रभू रामकृष्ण हरी, एवढ्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. एवढा मंत्राचा जप करायचा, बाकी दुसरं काहीच करायचं नाही. आणि सकाळी उठल्याबरोबर माझ्या हनुमंतरायांच्या दर्शनाला यायचं. कधीच काही कमी पडत नाही. एक आणि दुसरी गोष्ट, संकट टळल्याशिवाय राहत नाही. एक संकट मोचन कोण आहेत? हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाचा हनुमान चालिसा वाचायचा. हनुमान चालिसा बघा काय हनुमान चालिसेमध्ये सुरुवात काय आहे? येत नाही का कोणाला? हा, श्री गुरु चरण हनुमान चालिसा हे छोटंसं दिसायला पुस्तक आहे, पण त्याच्यात ताकद एवढी आहे. तेवढा जर वाचला ना, सकाळ संध्याकाळ नाही वेळ मिळाला, एकच टाइम रात्रीच्या वेळेला का होईना हनुमान चालिसा वाचा. बघा काय ताकद आहे त्याच्यामध्ये. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. महाराज काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. मला भक्तीची वाट सांगा, तुम्ही कसे आहात? अभंगाचं दुसरं चरण. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाट मज दावाव्या सुभट, काय भक्तीच्या त्या वाट मज दावाव्या सुभट, मज दावाव्या सुभटा. काय 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 भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभट, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुभट, मज दावया सुभटा. काय काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. वाहता तुकोबाराय म्हणतात, हनुमंतराय तुम्ही भक्ती कोणची केली त्याची आम्हाला वाटा दाखवा. तुमची कुठली भक्ती केली? हनुमंतराय म्हणतात, मी भक्ती फक्त माझ्या एकाच देवाची केली. काय काय केलं तुम्ही? ज्या ज्या वेळेस प्रभू रामचंद्राने काम सांगितलं आणि त्यावेळेस तत्पर उभं राहिलो. आणि आपल्याला मालक होऊन राहायची सवय लागलेली. कशी सवय लागलेली आपल्याला? मालक होऊन. भक्ती म्हणजेच चटाया उचलणं, भक्ती म्हणजे झाडून काढणं, भक्ती म्हणजे जेवू घालणं, भक्ती म्हणजे पत्रवाळ्या उचलणं. दास्यत्वानी काटा हनुमंत केले, म्हणून देखिले रामचरण. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. दास्यत्वानी
केली बघा. हनुमंतराय तुकोबरायाचं प्रमाण आहे चटया उचलणं, झाडून काढणं हीच भक्ती. दास्यत्व, दास्य म्हणून, नौकर म्हणून काम करायचं. दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखिले रामचरण. तुकोबरायांचा प्रश्न आहे, ओ हनुमंतराय तुम्ही कोणची भक्ती केली? हनुमंतरायानं उत्तर दिलं, दास्यत्व निकट हनुमंत पै केले, मनोनी देखिले रामचरण. मी दास्यत्व केलं आणि दास्यत्व केल्यावर अगोदर नौकर होऊन जर राहिलो, नौकर कोणाचा जर सेवक, मी अगोदर सेवक झालो, तेव्हा मला प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल आणि मी माग भेलो नाही. ज्या वेळेस का प्रभू रामचंद्रानं काम सांगितलं तत्पर उभं राहिलो. तत्पर सांगितलं काम, काय काम सांगितलं? प्रभू रामचंद्र रडू लागले, रडू लागले. कधी? लक्ष्मण भैयाला शक्ती लागली होती, मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेतल्याच्या नंतर रडू लागले. रडल्याच्या नंतर ज्या ठिकाणी शक्ती लागली तिथल्या परिसरातल्या सर्व लोकांना विचारलं. हनुमंतरायानं उड्या मारीतच जाऊ लागले. सर्व परिसरातल्या लोकांना विचारलं, इथं आता आमच्या लखन भैयाला शक्ती लागली आणि सकाळपर्यंत जर मी वल्ली नाही आणली, सकाळपर्यंत जर दिवस निघायच्या अगोदर आमचे लक्ष्मण भैया वाचले पाहिजे. तेव्हा एका जणानं सांगितलं, या नगरामध्ये सुशील नावाचा वैद्य राहतो, डॉक्टर, जा त्याच्याकडं. हां, सुशेन वैद्य. आणि ते सुशेन वैद्याच्या डॉक्टरकडे गेल्याच्या नंतर घरी गेले. डॉक्टर आता रात्री शक्ती लागल्यावर डॉक्टर झोपले होते टर. आता जर याला उठविलं आणि याला कोणचा पेशंट आहे काय करावा म्हणून आता याला उठवीत बसल्याच्या नंतर हे ते कंपाऊंडवाल मला इकूनच हाकलून देते ना, डॉक्टरपर्यंत पोहोचणार नाही. तर मग हनुमंतरायाने विक्ती केली. काय विक्ती केली असन? ती जे डॉक्टरचा दवाखाना आहे ना, सगळा दवाखाना, त्याच्या पायामध्ये बेशिमीटमध्येच हात घातला आणि डॉक्टरचा सर्व दवाखानाच तिथं नेला. कुठं? त्या शक्ती लागलेल्या ठिकाणाच्या नंतर. तिथं गेल्याच्या नंतर ते खाली ठेवल्यावर दार वाजवलं. डॉक्टर साहेब बाहेर आले. बघितलं तर परिसर वेगळा दिसायलाय. बाप्पा मला कुठं आणलं? ते डॉक्टर म्हणू लागला, मला कुठं आणलं? मग हनुमंतराय शरण गेले. म्हणले, डॉक्टर साहेब आमचे लखन भैया सकाळपर्यंत वाचले पाहिजे आणि त्याला असं औषध द्या की ते असं आमचे प्रभू रामचंद्र रडायले तर मला दुःख व्हायले. मग तेवढ्यात त्या डॉक्टर साहेबानं सांगितलं, कोण? सुशेन नावाच्या वैद्यानं सांगितलं, माझ्यापाशी काही ही जडीबोटी नाही, माझ्यापाशी काही वल्ली नाही. तुम्ही काय करा, त्या त्रिंबक राजकडे तिकडं जाऊन एक वल्ली आणा म्हणे, नाशिक त्या भागामध्ये. तिकडं जाऊन वल्ली आणायच्या नंतर तिथं गेले. तिथं गेल्याच्या नंतर आता कीर्तनात लगेच गेले बरं का. तिथं गेल्याच्या नंतर इकडं तिकडं वल्ली बघितली. ती जी वल्ली काही कळणं नाही का. आता बऱ्याच वल्ल्या कळत नाहीत बरं का. आता ते सराट्याचे काटे, नाहीतर अजून दुसऱ्या कोणत्या तरी वल्ल्या आहेत ना, कंबरा दुखू नये म्हणून भरपूर आपल्याकडे वल्ल्या येतात. नाय, अजून हरसांद, हे काही लोकांना कळत नाही, नाही का. काही बऱ्याच जणांना कळत नाही कशी आणावा, कोणची नाय आहे, कोणचं वल्ली आहे, ही कळत नाही. आणि मग हनुमंतरायानं म्हणले, बापा आता काय करावं, मला तर काही वल्ली कळणं झाली. म्हणून पुन्हा काय केलं, पर्वतच उचलला. कोणचा पर्वत उचलला? दुर्नागिरी पर्वत उचलला आणि काय केला, घेतला. येत असताना थोडी इग्न नव्हती, येत असताना पुन्हा इकडून भरतराजानं काय कोण बाण मारला होता, बाण मारला. पुन्हा तिथे खाली उतरले, त्यांना सर्व काही सांगितलं. पुन्हा तिथून पर्वत उचलून बरेच विघ्न आले, तिथं आणल्याच्या नंतर वल्ली दिली. लखन भैया वाचले. कसे होते मारुतीराय? अभंगाचं 3रं चरण. शुराने धीर शुराने धीर शुराने धीर आणि जोर धीर शुराने धीर
सुरानिधीर शुरानिधीर सुरानिधीर शुर आणि धीर 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 शुरानिधीर 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 शुर आणि धीर 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 स्वामी काचे तू सागर स्वामी काचे तू सागर स्वामी काजे तू सादर स्वामी काजे तू सादर काय भक्तियाचा वाटा काय भक्तियाचा वाटा काय भक्तियाचा वाटा काय भक्तियाचा वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा काय भक्तीच्या त्या वाटा वा कसे होते हनुमंतराय साधे सुधे नव्हते शूर आणि धीर स्वामी काज तू सादर स्वामीचं काज म्हणजे काम शूर होते धीर होते धृष्टपुष्ट होते आणि स्वामीच्या कामामध्ये तत्पर उभे राहणारे होते स्वामी काज तू सादर काज या शब्दाचा अर्थ होतो काम प्रभू रामचंद्रानं काम सांगितले की त्या कामामध्ये हजर होणारे आमचे हनुमंतराय होते आणि त्या हनुमंतरायांना भक्ती विचारतात तुकोबाराय काय काम केलं हो हनुमंतरायाने स्वामीचं काज केलं हनुमंतरायानं काय स्वामी काज गुरु भक्ती स्वामीचं काज म्हणजे हनुमंतरायानं काय केलं ज्या वेळेस प्रभू रामचंद्र शांत बसले होते शांत कशासाठी बसले होते शांत विचार करू लागले सीतेच्या शोधी करता कसं जावा काही काही माणसं विचार करतात बरं का विठाला 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 आपण पण बराच विचार करतो कोणाचं काम करायचं आणि कोणाचं नाही करायचं नाही का कोणाचं काम करायचं कोणाचं अहो एखाद्या जर नेत्याला फोन केला ना आमचं असं असं काम आहे एका मिनिटात काम होते आता आम्हाला तेलंगणामध्ये जायचं आहे तिथं एक आमचे लखनभाई आहेत त्या लखनभाईला फोन केला माझ्यासोबत मुली येतात आणि आम्हाला बासरच्या दर्शनाला जाते त्यांनी एकच फोन केला की ते सर्व दारं आम्हाला खुल्ले सोडतात डायरेक्ट दर्शन म्हणजे कोण कोणाचं काम करते कोणाच्या हातानं काय कामं होते नाही का आता आपल्या इथं नगरसेवकाला सांगितलं इथल्या एक जणानं एखाद्या कार्यकर्त्यानं फोन केला आम्हाला अशी अशी अडचण आहे लगे हजर होतात काम करतात तसं हनुमंतरायानं ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी काम सांगितलं हनुमंतराय तत्पर उभे राहिले काय सांगितलं हनुमंतराय शांत बसले डोक्याला हात लावला आणि हनुमंतरायानं विचारलं प्रभू रामचंद्रांनी डोक्याला हात लावला आणि हनुमंतरायाने विचारलं डोक्याला हात का लावला हात काढा त्या डोक्याचा अशुभ असते नाही का डोक्याला हात लावणं अशुभ आहे हात काढा आणि मग काय सांगू हनुमंता मला एवढं कळलं रामकृष्ण हरी महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन जयंती व पुण्यतिथी कीर्तन भागवत कथा शिवपुराण रामकथा संगीतमय भजन हरिजागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील मला सीतेचा शोध करण्यासाठी जायचंय पण कुठून सुरुवात करावं मला ते कळणं झाले हनुमंतराय म्हणले मला सांगा साधे सुधे नव्हते हनुमंतराय एकदा रावणानं विचारलं होतं हनुमंतरायाला दोघांचं युद्ध झालं हनुमंतरायाला विचारलं खरं सांगा हनुमंता तुम्ही खरं सांगा तुमचं मरण कशात आहे आता हनुमंतराय आता बुद्धी
बुद्धीची दैवत आहे हनुमंतराय. बुद्धिहीन म्हणजे बुद्धी कोणालाच तेवढी बुद्धी नाही एवढी हनुमंतरायाला बुद्धी आहे, नाही का. सोप्या भाषेत आपलं सांगायचं म्हणून हनुमंतराय म्हणले माझं मरण खरं सांगू का तुम्हाला. रावणाला म्हणले खरं सांगू का, म्हणले सांगा. म्हणले माझं मरण असं आहे माझ्या शेपटीमध्ये. म्हणले त्याला काय करावं लागलं, म्हणले चिंध्या गुंडाळा. चिंध्या गुंडाळाने टाका राखेल. त्यावेळेस होतं का नव्हतं काय माहीत नाही. टाकलं चिंध्याला, द्या म्हणले पेटून. पेटून दिल्याच्या नंतर आखी लंका जाळली. जाळी लंका. धन्य धन्य म्हणे तुका. आता हनुमंत महाबळी रावणाची दाढी जाळी किंवा दाढी रावणाची जाळी. एवढे ऐसा प्रतापी गहन असे हनुमंतराय होते. आणि मग प्रभू रामचंद्राला म्हणले हात लावू नका, डोक्याचा हात काढा, मला सांगा. प्रभू रामचंद्र म्हणले सीतेच्या शोधी करता जाते. निघालो म्हणले मी. निघाले गेले गेटच्या बाहेर गेले. बाहेर गेल्यावर हनुमंता थांब असं कोण म्हणतंय, प्रभू रामचंद्र म्हणतात. हनुमंतराय थांबा. थांबा म्हणल्याच्या नंतर हनुमंतराय आले. म्हणले सीतेच्या शोधी करता तुम्ही चाललात, निघालात, पण मला सांगा सीता तुम्हाला कसं ओळखील. हां, तुमच्याकडे काय पुरावा आहे, फोन नंबर आहे का, फेसबुक आहे का, इंस्टाग्राम काय म्हणतात ती. हां, ही अंगुठी घेतल्याच्या नंतर सीतेला अंगुठी दाखिली की सीता म्हणीन माझ्या प्रभू रामचंद्राची अंगठी आहे. सीता खुश होईन. सीतेच्या लक्षात येईन की हा माझा प्रभू रामचंद्राचा कोणीतरी भक्त आहे. मग अंगुठी काढली. रामायणामध्ये सुंदर ओवी आलेली बघा. मुद्रुका देखिल्या दृष्टी सीतान मानेन तुझ कपटी. म्या धाडिले शोधीसाठी गोरटी सत्य मानीन. ए हनुमंता, मुद्रुका देखिल्या दृष्टी सीतान मानेन तुझ कपटी. म्या धाडिल्या शोधीसाठी गोरटी सत्य मानीन. ही अंगठी बघितल्याबरोबर माझ्या प्रभू रामचंद्राची अंगठी आहे असं गोरटी सत्य मानीन. म्हणजे काय म्हणन, ही माझ्या प्रभू रामचंद्राची अंगठी आहे आणि हा माझ्या प्रभू रामचंद्राचा कोणीतरी भक्त आहे. मग हनुमंतरायानं अंगठी घेतली. घेतल्याच्या नंतर आता हनुमंतरायाजवळ पिशवी होती का पर्स होती का खिसा होता ती अंगठी ठेवायला, काय होतं होय महिला मंडळ. पिशवी होती का खिस्सा होता, कुठं ठेवली हनुमंतरायानं अंगठी. हनुमान चालीसा जे वाचित असतात त्याच्या लक्षात येतंय कुठं ठेवली. प्रभु मुद्रिका मेली मुख जल दिला गए अचरज नाही. राम सिया राम सिया राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. प्रभु मुद्रिका मेली मुख माई जल दिला गए अचरज नाही. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. बघा हनुमान चालिसामध्ये उत्तर आहे. हनुमान चालिसा वाचला ना लक्षात येते. अंगुठी कुठे ठेवली, प्रभू मुद्रिका मेली मुख माही. तोंडामध्ये अंगठी ठेवली हनुमंतरायाने. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. मला सांगायचे तात्पर्य काय केलं तर हनुमंतरायानं भक्ती केली. हनुमंतरायानं सांगितलं ते शूर आणि वीर स्वामी काज तू सादर विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई.
येईन प्रमाण म्हणले हिनं वाजवलं तुम्ही नुसतं असं बसून तुम्ही सर्वांनी हात वरी घ्या आणि एका तालामध्ये भासण्याच्या टाळा कुणकडं वाजतात गारा पडल्यासारख्या आपल्या प्रभू रामचंद्रांना बोलवायचं भजन आहे माझ्या पंढरीस पांडुरंगाला बोलवायचं म्हणायचं की या आमच्या कार्यक्रमाला तुम्ही पण या म्हणून एका तालामध्ये सर्वांनी बोला बबडीबाई तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंग तुमले हरे का नाम विठ्ठल पांडुरंग तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले हरे का नाम विठ्ठल पांडुरंग पांडुरंगा 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 पांडुरंग 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 पांडुरंगा 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 पांडुरंग पांडुरंग तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा तुमले हरे का नाम विठ्ठल पांडुरंग तुमले हरे का नाम विठ्ठल पांडुरंग विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा हे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा ओम नमः शिवाय 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 यक्षस्वरूपाय जटाधराय मीनाभस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय कृष्णाय काराय नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय 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 ठोकार कुमाई हर जय 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 हर जय 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 ठोबा रखुमाई जय 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 ठोकार कुमाई हर जय 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 हर जय 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 ठोबा रखुमाई ठोकार कुमाई ठोबा रखुमाई ठोकार कुमाई ठोबा रखुमाई ठोकार कुमाई ठोबा रखुमाई ठोबा 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 ठोबा
महिला मंडळ सर्व पुरुष मंडळ हात खाली घ्या. कोंड म्हणत नाहीत विठ्ठला विठ्ठला, मृदंग म्हणतंय विठ्ठला विठ्ठला बघा, नाही का. टाळ सुद्धा म्हणतंय, टाळी वाजली की विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हात सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. हे काय म्हणतात, जे आपण हातानं टाळी जर वाजली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली हाताची टाळी म्हणती. मृदंग या चंबड्यातून आवाज येतय. काय म्हणते मृदंग बघा. आता काय काय पदार्थ आहेत खाला ते सांगते मृदंग बघा, लक्ष देऊन ऐका. आता तिखट वरण मसाला भात, आलूची भाजी, मिठाची सात, चपाती चपाती द्या, चपाती चपाती द्या, चपाती चपाती द्या. काय म्हणायला मृदंग बघा. आपले तोंड म्हणत नाहीत विठाला विठाला. असो, खरोखरच या मंडळांना द्यावे तेवढे धन्यवाद. आणि अभंग घेतला, शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. ज्या ज्या ठिकाणी आज ज्या गाव तर आहे, पण गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. एवढी शक्ती आमच्या मारुतीरायांची आहे. आणि या हनुमंतरायांच्या दरबारामध्ये आजची सेवा आणि सेवा देणारे आमचे सार्वजनिक हनुमान मंदिर मंडळ यांच्या वतीने आज या ठिकाणी मला सेवा आलेली आहे. आणि अभंग घेतला, शरण शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सुभटा. या अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणून काय नाही. माझे गुरुनाम गुरु त्रिधारीचे ओंकारनाथ भगवंत कारल्याचे देव, ज्यांनी माझ्या बुद्धीला जशी चालना दिली तसं अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. निनोते सरते आधिकते पुरते, करून घ्यावे तुमते विनवित असे. नातरी बालक बोबडा बोली, का वाकुडा ये चुका पाऊली. ते चोज करुनी माऊली, रिजे जेवी करविली तैशी केली कटकट. वाकडी का नीट देव जाणी. म्हणून झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. असे कार्यक्रम होणं आणि या मंदिरामध्ये हनुमान चालिसा चालणं प्रत्येक ठिकाणी. आता बघा, ज्या ठिकाणी माझ्या प्रभू रामचंद्राचं हनुमंतरायाचं मंदिर आहे, प्रभू रामचंद्राचे मंदिरं कमी आहेत, पण हनुमंतरायांचं मंदिर असं आहे महाराज की असं गावच नाही बरं का. काय आहे, ज्या ठिकाणी माझ्या हनुमंतरायांचं मंदिर नाही असं गावच नाही. प्रत्येक गावागावामध्ये आणि आज राज्यभरामध्ये माझ्या हनुमंतरायांचा उत्सव आहे. त्या निमित्तानं, त्याही निमित्ताने आज हनुमंतरायांच्या दरबारामध्ये हनुमंतरायांचा जयंती जन्म उत्सव हा कार्यक्रम या नगरामध्ये सुद्धा हे भक्त मंडळी करत आहात आणि करत राहा. असंच नाही का, करत आहात, करत. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.